घरात मुंगीला साखर सापडावी तसा हा व्हिडिओ तुला सापडला आहे. आता समजून जा, तुझे दिवस फिरले आहे. ज्याप्रमाणे ती एवढीशी मुंगी अन्नाच्या शोधात 10 दिशा भरकटत असते. तिला माहीत नसते की तिचा प्रवास कुठे थांबणार, पण नियतीला आणि निसर्गाला सर्व काही माहीत असते की तिची भूक कुठे भागणार आहे. अगदी तसेच तुम्ही या क्षणाला हा संदेश ऐकत आहात ते काही सामान्य नाही. तुमच्या मनाचा गोंधळ, तुमच्या आयुष्यातील चढ उतार आणि नशिबाने घातलेले कोडे सोडवण्यासाठीच आज स्वामींनी तुम्हाला या दिशेला वळवले आहे. हे अचानक समोर आलेले नाही, तर ज्याप्रमाणे तहानलेल्याला पाणी मिळावे तसा हा दैवी संकेत तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. हा योगायोग नाही, हा तुमच्या प्रारब्धाचा आणि स्वामींच्या कृपेचा मिलाप आहे. जेव्हा माणसाचे प्रयत्न थकतात तेव्हा ईश्वराची योजना सुरू होते आणि आजचा दिवस तुमच्यासाठी तीच योजना घेऊन आला आहे. तुम्ही कदाचित विचार करत असाल की माझ्याच वाट्याला हे दुःख, यातना, भोग का? माझ्याच नशिबात हा संघर्ष का? पण लक्षात घ्या, जोवर सोन्याला आगीची धग लागत नाही तोवर त्याला लकाकी चकाकी चमक येत नाही. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त बोलण्यापुरते नाही, तर ती एक अनुभूती आहे. तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जे काही घडले ते तुम्हाला या क्षणापर्यंत आणण्यासाठीच होते. अंधार दाटल्याशिवाय पहाटेचे महत्त्व कळत नाही. तुमच्या आयुष्यातील ती दाटलेली अंधार रात्र आता सरत आली आहे. मुंगीला जशी साखर सापडते आणि तिचा थकवा एका क्षणात नाहीसा होतो, तशीच ही आनंदाची बातमी, हा सुखाचा किरण तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्यास सज्ज झाला आहे. आता फक्त मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा. जर तुम्हाला शांतता मिळवायची असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा. देव म्हणतात, बाळा, शंका ही विषासारखी असते तर विश्वास हा अमृतासारखा असतो. माणसाचे मन हे अत्यंत चंचल असते. ते सारखे भविष्याच्या चिंतेत आणि भूतकाळाच्या आठवणीत अडकलेले आहे. पण स्वामींचा विचार आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतो. या क्षणी स्वामी तुमच्याकडे पाहत आहे. तुमच्या अंतर्मनातील ती हाक त्यांनी ऐकली आहे. कित्येक दिवसांपासून, कित्येक महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी तळमळत होतात, ज्या प्रश्नाचे उत्तर शोधत होतात, ते उत्तर आता तुमच्या समोर येणार आहे. निसर्गाचा नियमच आहे, पानगळ झाल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही. तुमच्या आयुष्यातील पानगळ आता थांबली आहे. आता वसंताचे आगमन होणार आहे. ज्या हाताने आतापर्यंत कष्ट केले, फक्त कष्ट आणि कष्टच, त्या हातांमध्ये आता यशाचे आणि समाधानाचे फळ पडणार आहे. ही वेळ बदलण्याची, परिस्थिती पालटण्याची वेळ आहे. कधीकधी आपल्याला वाटते की देव माझ्याकडे बघत नाहीये, माझी परीक्षा खूप मोठी आहे. पण माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षक परीक्षा त्याच विद्यार्थ्याची कठीण घेतात ज्यांचा त्यांचा जास्त विश्वास असतो की हा उत्तीर्ण होईल. स्वामी समर्थांचा तुमच्यावर अतूट विश्वास आहे. त्यांनी तुम्हाला निवडले आहे कारण तुमच्यात ती ताकद आहे जी तुम्हाला अजून उमजलेली नाही. हा संदेश तुमच्या कानावर पडणे हेच सिद्ध करते की तुमचे स्वामींच्या दरबारात नाव पुकारले गेले आहे. त्यासाठीच आता रडणे थांबवा, कारण अश्रूंनी फक्त दृष्टी अंधुक होते, पण विश्वासाने रस्ता स्पष्ट दिसू लागतो. तुमच्या दारावर ती आनंदाची बातमी केवळ एक घटना नसून तो स्वामींचा आशीर्वाद आहे. जर तुमच्या संयमाचे फळ तुम्हाला मिळणार आहे. आयुष्याच्या या विस्तीर्ण पलटावर चालताना अनेकदा असे घडते की माणूस भाषेचा एक किरण शोधण्यासाठी जीवाचे रान करतो. तुमच्याही मनाची अवस्था काहीशी अशीच झाली आहे, तर स्वामी जाणून आहेत तुम्ही किती रात्री चिंतेत रडत जागून काढले आहेत. असे तोंड तुम्ही खुपसून कितीदा तरी हुंदके दिलेले आहे. याचा हिशोब जगाकडे नसेल, पण स्वामी माऊलीकडे सर्व हिशोबाचा लेखाजोखा असतो. तुमच्या आयुष्यात आता ईश्वरी कृपेचा मुख्य दरवाजा उघडण्यासाठी भगवंत सज्ज आहे. तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज राहा आणि सज्ज असाल तर होय, मी तयार आहे असे तुम्ही टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता तुझ्या आयुष्यात
फक्त सुखाचाच हंगाम सुरू होणार आहे. आजवर तू जे सोसले आहेस ते तुझ्या पूर्वकर्मानुसार आलेल्या भोग आहेत. तुला भविष्यातील मोठ्या यशासाठी तयार करण्यासाठी कठीण परीक्षा असू शकते, पण आता ती परीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. ज्याप्रमाणे समुद्राला भरती आल्यावर लाटा किनाऱ्याकडे धाव घेतात, तसेच आता सुख, समृद्धी आणि समाधान तुमच्या घराकडे धाव घेत आहे. ही वेळ साधीसुधी नाही, तर गृहताऱ्यांची अशी रचना झाली आहे की तुमच्या नशिबाचे कुलूप आता उघडलेच पाहिजे. अनेकदा आपण देवाला प्रश्न विचारतो की माझ्याच वाट्याला हा त्रास का, मलाच हे दुःख का? पण जरा विचार करा, जेव्हा एखादा मूर्तिकार मूर्ती घडवण्यासाठी ते दगडाला घाव देतो, ते घाव सुद्धा दगडाला सोसावे लागतात. जो दगड घाव सोसतो तोच देव होतो आणि गाभाऱ्यात पूजला जातो. तुम्ही आजवर जे घाव सोसले आहे त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व, तुमचा आत्मा शुद्ध झाला आहे. आता तुम्ही केवळ दगड राहिला नाहीत, तर आता तुमचा दैवत्व जागे होऊ लागले आहे. स्वामी समर्थ महाराज हेच सांगतात की जो भक्तीचा आणि श्रद्धेच्या मार्गावर चालतो त्याचा हात मी कधीच सोडत नाही. जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात येणारी ती आनंदाची बातमी हे काही अचानक घडलेले चमत्कार नाही, तर ती तुमच्या तपश्चर्येचे फळ आहे. तुम्ही नकळत का होईना ईश्वरावर जो विश्वास ठेवला, जी माणुसकी जपली, त्याचे परतावा मिळवण्यासाठीच ही वेळ आहे. निसर्ग कोणाचेही देणे ठेवत नाही आणि स्वामींच्या भक्ताचे तर कधीच नाही. तुमच्या मनात जे विचारांचे द्वंद्व सुरू आहे, जी भीती आणि साशंकता घर करून बसली आहे, ती आत्ताच्या आत्ता काढून टाका. कारण जिथे भीती असते तिथे श्रद्धा राहूच शकत नाही आणि जिथे श्रद्धा असते तिथे भीतीला थारा नसतो. तुम्ही ज्या संकटांना घाबरत आहात ती संकटे स्वामींच्या एका दृष्टिक्षेपाने नाहीशी होणार आहे आणि गरज आहे ती फक्त तुमच्या समर्पणाची, स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची. मनात कोणतीही किंतु परंतु न ठेवता म्हणा की जे होईल ते स्वामींच्या इच्छेने होईल आणि जे माझ्या हिताचे असेल ते मला माझा भगवंत देणार आहे. जेव्हा तुम्ही हा विचार कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या खांद्यावरचे ओझे किती हलके झाले आहे. तुमच्या समस्यांची जबाबदारी आता स्वतः स्वामींनी घेतली आहे. येणारे काही तास हे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतील. कदाचित एखादा फोन येईल, एखादी व्यक्ती भेटेल किंवा एखादी अडकलेली कामे मार्गे लागतील, याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. मनुष्याचे आयुष्य हे सुख आणि दुःखाच्या धाग्याने हे विणलेले आहे. त्यासाठी कधी कधी धागा तुटतो, कधी गाठ पडते, तर त्या गाठी सोडवणारा तो विधाता तुमच्या सोबत आहे. ज्या गोष्टी आजवर तुम्हाला अशक्य वाटत होत्या आता सहज शक्य होणार आहे. फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आणि भगवंतावरती जर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तुम्ही टाईप करा. कारण आज स्वामी माऊली म्हणत आहे की बाळा, मी दिलेले दान हे शाश्वत असते, ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यासाठीच तू आता रडणे बंद कर, लढणे सुद्धा बंद कर. आता फक्त जगणे सुरू कर, तेही आनंदाने, उत्साहाने आणि स्वामींच्या साक्षीने. तुमच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून समोरच्याला प्रश्न पडला पाहिजे की अरे, याला कोणता खजिना सापडला आहे. आणि तुमच्या मनात उत्तर असेल, मला माझे भगवंत, माझी स्वामी आई सापडली आहे. हीच भावना मुळात एखाद्या साम्राज्याच्या मालकीपेक्षा मोठी आहे. जेव्हा माणसाला खात्री पडते की जगाचा निर्माता आपल्या पाठीशी आहे, तेव्हा त्याला कशाचीच कमतरता वाटत नाही. तुमच्या आयुष्यात आता जो बदल घडत आहे तो बाहेरून दिसण्याआधी तुमच्या हातून सुरू झाला पाहिजे. आरशात बघताना तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांची चमक दिसत आहे, ती सामान्य नाही. ती चमक हे सांगते की तुमच्या आत्म्याने ओळखले आहे की सुखाचे दिवस आले आहे. ज्याप्रमाणे पावसाची चाहूल लागताना मोर थुई थुई नाचू लागतो, अगदी तसेच तुमच्या अंतर्मनाचा आनंदून गेले आहे. आता ही अवस्था शब्दात सांगता येणारी नाही, ती फक्त अनुभवायची आहे. तुमच्या दारावर येणारी गुड न्यूज ही भौतिक सुखाची असेल, पण त्यासोबत ती तुम्हाला मानसिक शांतीचा असा ठेवा देईल जे तुम्हाला आजवर कधीच मिळाला नव्हता. तुम्ही विचार करत असाल की इतके दिवस स्वामींनी तुला का थांबवून ठेवले आहे, तर याचे उत्तर असे आहे
की मळलेल्या कपड्यावर नवीन रंग चढत नाही, म्हणून स्वामींनी आधी संकटाच्या पाण्याने तुमचे आयुष्य धुवून लख्ख केले आहे. आता तुम्ही स्वच्छ, सुंदर, निर्मळ झाले आहात. आता तुमच्यावर यशाचा, श्रीमंतीचा आणि समाधानाचा रंग चढणार आहे. हा रंग आता कधीच उतरणार नाही. तुमच्या वाट्याला आलेला उशिरा का होईना हा आता आनंदाचा वर्षाव होणार आहे. ही एक तयारी होती. एखादी मोठी उडी मारण्यासाठी 2 पावले मागे जावे लागते. अगदी तसेच नियतीने तुम्हाला थोडे मागे घेतले होते, जेणेकरून तुम्ही यशाची मोठी उडी घेऊ शकाल. आता ती उडी मारण्याची वेळ आली आहे. अवकाश मोकळे आहे आणि तुमचे पंख बळकट झाले आहेत. तुमच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले असतील जेव्हा तुम्हाला वाटले की आता सर्व काही संपले, आता आपला निभाव लागणार नाही. पण तरीही तुम्ही त्यातून सही सलामत बाहेर पडलात. ते कोणामुळे? तर साक्षात भगवंतामुळे, स्वामी माऊलीमुळे. त्यासाठीच भगवंतावरती विश्वास ठेवा. आणि भगवंतावरती विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी भक्तांनो, कधी विचार केला आहे का की तुमच्यासोबत असे का घडते? ती अदृश्य शक्ती म्हणजे स्वामी समर्थ तुमच्या भोवती संरक्षण कवच बनवून घेते, जी तुम्हाला कितीही त्रास झाला तरी त्यातून आनंदाने सुखरूप बाहेर काढते. त्या आगीतून तुम्हाला स्वामी बाहेर काढतात. जसं सोन्यासारखं सोलून सुलाखून बाहेर काढते. त्यामुळे आता भविष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटांची भीती बाळगू नका. ज्याने तुम्हाला वादळात तुमचा दिवा विझू दिला नाही, तो आता उजेड पडल्यावर तुमचा हात सोडणार नाही. येणारा काळ हा तुमचा आहे आणि त्यावर तुमचेच नाव कोरलेले असेल. आता येणारी ती आनंदाची बातमी म्हणजे केवळ नशिबाचा खेळ नाही, तर तो स्वामींनी तुमच्या संयमाला दिलेला महाप्रसाद आहे. हा प्रसाद ग्रहण करताना मनात कोणतीही शंका ठेवू नका. कधी कधी आपल्याला सवय लागलेली असते की थोडासा आनंद, सुख आयुष्यात आले की आपण घाबरतो, हे खरंच माझे आहे का? पण आता ही सवय आपण बदलायला हवी. आपली स्वामी आई आपल्याला भरभरून देत आहे, तर तुम्ही दोन्ही हाताने ती साठवून घ्या. तुमच्या घरात आता पैशाची, धान्याची, कशाचीही कमतरता पडणार नाही. सर्व काही गोष्टी आता तुम्हाला मिळणार आहे. ज्यांनी तुमची साथ सोडली आता त्यांना सुद्धा पश्चाताप होणार आहे. पण तुम्ही मोठेपणा दाखवून त्यांना माफ करा, कारण सुडाच्या भावनेने मन जड होते आणि क्षमेच्या भावनेने मन हलके होते. स्वामींना हलकी आणि स्वच्छ मने आवडतात. आता आपली मानसिकता बदला. मला हे मिळेल का अशी याची काही भूमिका सोडून द्या आणि स्वामींनीही मला दिलेच आहे आणि जे देत आहे ते स्वामी माझ्या भल्यासाठीच देत आहेत असे तुम्ही समजायला लागा. जेव्हा तुम्ही स्वतःला नशीबवान समजायला लागतात तेव्हा नशीब सुद्धा तुम्हाला साथ द्यायला धावत येते. तुमच्या विचारांमध्ये ती ताकद आणा. रोज सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्याआधी स्वामींचे आभार माना की आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर, चांगला आणि आनंद देणारा दिवस आहे. तुमची ही एक ओळ तुमच्या दिवसाचे सोने करेल आणि आयुष्याचे सुद्धा. निसर्गातील लहरी तुमच्या आज्ञात राहतील. जी कामे अडकली होतील ती आपोआप मार्गी पडतील. तुम्हाला कोणाच्याही मागे धावण्याची गरज पडणार नाही, तर संधी तुमच्या दारात चालत येईल. लक्षात ठेवा, झाडाला फळ लागल्यावर ते फांदीला लटकून राहते, फांदी सोडून जात नाही. तसेच तुम्ही कितीही मोठे झालात तरी स्वामींचे चरण सोडू नका, कारण तुमचे मूळ तिथेच आहे. येत्या काही तासात तुमच्या आयुष्यात जो चमत्कार घडणार आहे तो तुमच्या श्रद्धेचा विजय असेल. तुमच्या घरातील भिंती सुद्धा आता साक्ष देतील की इथे काहीतरी शुभ घडत आहे. घरातले वातावरण, वास्तू आणि माणसे यांच्यात एक सुसंवाद निर्माण होईल. हा बदल सांगतोय स्वामी तुमच्या घरात मुक्कामाला वास्तवास आले आहे. आता फक्त डोळे उघडून त्या सुवर्ण क्षणाची वाट पहा, जो क्षण तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे. आयुष्याच्या वाटेवर अनेकदा असे वळण येते जिथे माणूस थांबतो. त्याला वाटते की आता पुढे रस्ताच नाही. पण स्वामी समर्थाच्या भक्ताला रस्ता शोधावा लागत नाही, तर स्वामी स्वतः त्याच्यासाठी रस्ता तयार करत असतात. आजवर तुम्ही ज्या अंधारात जात पडत होतात तो अंधार आता विरळ झाला आहे. तुमच्या घराच्या खिडकीतून येणारा प्रकाश हा केवळ सूर्याचा नसून तो तुमच्या उजळणाऱ्या नशिबाचा आहे. तुम्हाला आता जाणवेल की मनावरचे ओझे उतरले आहे. सकाळी उठल्यावर जी अनामिक भीती वाटायची ती आता नाहीशी झाली आहे. त्या जागी एक वेगळाच उत्साह, उमेद
आता उभारून येत आहे. हे लक्षण आहे की तुमच्या आत्म्याचे ईश्वरी संकेताला ओळखले आहे. तुमच्या दारावर येणारी ही आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट ठरणार आहे, जी तुमची दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकणार आहे. म्हणूनच तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा. आणि भगवंतावरती विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी गॉड इज ग्रेट राजाधिराज योगीराज असे तुम्ही टाईप करा आणि स्वामी नामाचा जयघोष करा. मी भगवंताकडे एवढीच प्रार्थना करेल की हे भगवंता, जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या सर्व चांगल्या इच्छा तू लवकरात लवकर पूर्ण कर. त्याची सर्व स्वप्ने तू सत्यात उतरव. आणि हे पहा स्वामी भक्तांनो, विश्वास ठेवल्याशिवाय काहीही नाही. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. जर विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. जर सहमत असाल आणि आत्तापर्यंत व्हिडिओला तुम्ही लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि सदा सर्वदा तुम्ही भगवंताच्या चरणी लीन राहा. भगवंताचे नामस्मरण करत राहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.